हे कडवे वाल आहे. हे बघा, ह्याला भिजवून एक दिवस भिजवायचे, म्हणजे सकाळी भिजवले तर रात्री पाण्यातनं काढायचे आणि त्याचं पाणी चाळणीमध्ये ठेवून त्याला एक रात्र आणि एक दिवस ठेवायचं, म्हणजे मग त्याला चांगले मोड येतात. हे बघा, असे याला मोड आलेले आहेत. आणि मग ते 1-2 तास अगदी कोमट पाणी घालून त्याच्यात घालायचं आणि भिजत ठेवायचे. मग त्याची सालं अशी सुटतात. हे बघा, ह्याची सालं अशी पटापट निघतात. असं खूप काही जोरबीर लावायला लागत नाही. ही सगळी अशी सालं काढून घ्यायची, कारण ती खूप कडक असतात. आणि मग ह्याचं वालाचं बिरडं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे कडवे वाल मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे हे सगळे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याला वाटण घालायला लागतं. त्याच्यात मी थोडं सुकं खोबरं आणि थोडं ओला नारळ असं दोन्ही मिक्स घेतले. कोणतेही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आलं घेतलं आहे, साधारण एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, जिरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घालणार आहे त्याच्यात. वाटण हे लागतं, म्हणजे वाटण घालायला आपण रस्सा करतो ना थोडासा, म्हणून. त्याच्यानंतर कांदा घालणार आहे. आज मी उपवास असल्यावर आम्ही कांदा घालत नाही, पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला, नाही तर घालू नका. तसंच ह्याला कडवे वाल म्हणतात, त्यामुळे थोडासा गूळ हा लागतोच. आणि गूळ घालतो म्हणून आंबटपणाला आमसूल किंवा चिंच घालायची. त्याच्यानंतर हे मसाले घालायचे. हळद घालणार आहे अर्धा चमचा, कश्मीरी मिरची घालणार आहे, मिरची पावडर. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये गोडा मसाला आहे, थोडी धणे जिऱ्याची पावडर आहे आणि थोडासा मी काळा मसाला घालणार आहे, म्हणजे त्याच्यात सगळा गरम मसाला असतो म्हणून. आणि असं हे मी फोडणी कशी करायची आणि कसं बिरडा. आणि हे अगदी पटकन होतं. जर तुमच्याकडे हे असे वाल सोललेले असतील तर हे विकत पण मिळतात, जे कडधान्य विकतात त्यांच्याकडे. आणि जर तुमच्याकडे असेल तर कसे भिजवायचे ते मी सांगितलेलं आहे. तर हे वालाचं बिरडं अक्षरशः फोडणी घातली ना आणि वाटण वगैरे तयार केलं तर अगदी एक 10 मिनटात तयार होतं आणि खूप छान तयार होतं. तर आता कसं करायचं ते बघूया. बघा, आता फोडणी करायची आहे. मी तेल टाकते 2 पळ्या. 2 पळ्या तेल टाकून त्याच्यामध्ये परत मी जिरं टाकणार आहे. थोडंसं वाटायला पण घेतलं होतं. ह्याला आम्ही मोहरी घालत नाही, तुम्हाला घालायची असेल तर मोहरी घाला. जिरं टाकणार आहे, कढीपत्ता टाकते. जिरं फुललं, कढीपत्ता तडतडला की कांदा घालते. मी एक कांदा घातला आहे, तो पण ऑप्शनल आहे, कांदा नाही घातला तरी छान होतं. आता हा कांदा छान गुलाबी रंगावर आपण तळून घेणार आहोत. बघा, आता आपला कांदा छान लाल झालेला, गुलाबी झाला आहे. आता मी अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकते, म्हणजे रंग छान येतो. आणि हे मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे धणे जिऱ्याची पावडर, थोडा गोडा मसाला आणि काळा मसाला हे घालते. ह्याच्यात आता गरम मसाला असल्यामुळे वेगळा आपल्याला काही घालायची गरज नाही आहे. नाही तर आम्ही साठवणीचा मसाला पण घालतो आमचा, त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला असतो. ह्याला खूप गरम मसाला घालायचा नाही, लाईट पाहिजे. आणि कांदा लसूण आम्ही घालत नाही, कारण कांदा लसूण घातलं की कांदा लसणाची चव येते. ह्याला मूळ हे कडवे वाल आहेत, त्याला वालाची चव लागली पाहिजे, म्हणून कांदा जरी नाही घातला तरी हे खूप छान होतं. पण काय काय वेळेला कांदा घालून पण छान आवडतं, म्हणून कांदा घातला आहे. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला. आता हे आपण मसाले सगळे टाकले. आता ह्याच्यामध्ये हे वाल टाकूया. वाल स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत. त्याचे इतके छान दिसत आहेत ना ते, की अगदी मोठ्यासारखे वाटतात वाल. आता हे वाल चांगले ह्या मसाल्यात परतून घ्यायचे आपल्याला. हे छान 2 मिनटं मी छान हे वाल मसाल्यात परतून घेते. आणि कांदा जेव्हा आपण टाकला त्यावेळेला कांदा करण्यासाठी मी त्याच्यात मीठ घातलं, त्यामुळे आता मीठ घालणार नाही आहे. आता हे वाल चांगले परतून झालेले आहेत. आता हे वाटण टाकते. ह्याच्यातच मी आमसूल आणि थोडासा गूळ घातलेला आहे. आता हे वाटण घातलं आहे. वाटण चांगलं 2 मिनटं ह्याच्यात परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आता वाटणाचा छान कड आला आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकते, एकदम गार पाणी घालायचं नाही. आता हे तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आम्हाला थोडंसं बिरडं म्हटल्यावर थोडा रस्सा लागतो आणि भाताबरोबर आणि पोळीबरोबर, भाकरीबरोबर खायला रस्सा असला की बरं पडतं. आता ह्या पाण्याला कड आला
की मी कुकरला झाकण लावणार आहे आणि हा माझा जो मीडियम म्हणजे हा गॅस मीडियम आहे म्हणजे छोटा आहे याचं बर्नर, ह्याच्यावर ठेवून मी एक शिट्टी घेणार आहे. तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही लो टू मीडियम ठेवा गॅस आणि एक शिट्टी घ्या. मोठा गॅस ठेवला तर पटकन शिट्टी होते आणि वाल नीट शिजत नाही. वालाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल बरोबर परफेक्ट शिजले पाहिजेत, कच्चे पण नाही राहिले पाहिजेत आणि खूप पण नाही शिजले पाहिजेत, नाहीतर ते पिठल्यासारखे लागतात. आता हे कड आला की मी ह्याच्यावर मीडियम गॅसवर ठेवून एक फक्त शिट्टी घेणार आहे. आता आपण जे पाणी घातलं होतं त्या पाण्याला वाटणाच्या ह्याला चांगला कड आलेला आहे. असा कड घेऊन झाकण लावलं ना कुकरला म्हणजे वाल असे म्हणजे मसलट वास येत नाही, मसाल्याचा वास निघून जातो आणि छान लागतात. हे बघा आता मी झाकण लावून फक्त ह्याला एक शिट्टी घ्यायची आहे. एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे. इथे मी पास्ता बॉईल करायला ठेवला आहे. ब्रेकफास्टसाठी पास्ता पण करायचा आहे मला. एक शिट्टी झाली, आता गॅस बंद. एका शिट्टीत वाल शिजतात आणि मोजून 5 मिनिटात ही शिट्टी झालेली आहे. हे बघा आपलं वालाचं बिरडं एका शिट्टीत तयार झालं आणि मी तुम्हाला दाखवते. इतकं व्यवस्थित छान शिजतं ना ते, म्हणजे अजिबात जास्त मोडत नाही. आणि हे बघा हा दाणा आहे, हा मोडला नाही आहे, पण असं केलं तुम्ही तर त्याचं म्हणजे ते शिजलेलं आहे पण मोडला नाही आहे अजिबात. हे असं हे आपल्या काही लोक डाळिंब्या म्हणतात, कडवेवाल म्हणतात, तर हे आपले कडवेवालाचे बिरडं तयार आहे. असं एका शिट्टीत पटकन होतं आणि एकच शिट्टी घ्यायची आणि लो टू मीडियमवर ठेवायचं, नाहीतर छोटा गॅस असेल तर त्याच्यावर ठेवायचं आणि एक शिट्टी घ्यायची. परफेक्ट आपलं वाल शिजतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.